शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी हेमंत जगताप. आज आपण मांडकी येथे एका गावड्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि इथं शिवाजी मोरे सर यांच्या माध्यमातून ही केरन टेक्नॉलॉजी या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांना ह्या गावड्याच्या पिकामध्ये काय बदल जाणवला. नमस्कार आपला. नमस्कार. आपलं नाव सांगा. छगन लक्ष्मण जगताप, राहणार मांडकी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मला सांगा तुम्ही तुमच्या गावड्याची परिस्थिती काय होती? आम्ही ज्यावेळेस स्टार्टला गेवड्याची लागण केली म्हणजे लावला गेवडा, हां त्यावेळेस उगवण झाल्यानंतर एक 15-3 आठवडे गेवडा असा जळायला लागला उष्णतेमुळे. बरोबर. त्यामुळे आम्ही ते केरनच्या साहेबांना विचारलं की बाबा असं असं आमचं होतं या. केरनचे साहेब शिवाजी मोरे, त्यांना आम्ही विचारलं की बाबा काय करायला त्याला. त्यांनी मग आम्हाला केरनचं बॉप आणि स्टिकॉन दिले. त्यानंतर म्हणले ते हे 2 फवारणी करा, त्यात चिलमिक्स आणि 19-19 चे वापर करावा. त्यात म्हणजे रासायनिक बरोबर तुम्हाला त्यांनी जैविकचं पण शेड्यूल दिलं. आणि त्याचा वापर झाल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? त्यानंतर गेवड्याला काळोखी आली आणि गेवडा उच्चाला जळणं थांबलं. आज आपण बघू शकतोय आज 8 एप्रिल म्हणजे ऐन उन्हाळ्याचा दिवस आहे आणि आता आपण 11:30 वाजलेले आहेत उन्हाचे. आणि काल तुमचा तोडा झालाय आपण पाहू शकतोय. तर ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यात एवढी गेवड्याला शेंगा असते का? आता साधारण ह्या शेंगा आणि तुम्ही आता मार्केटला नेलं साधारण आता किती शेंग आहे झाडाला? आणि शेंग पण चांगली भरली. आपण पाहू शकतोय इथंही भरपूर चांगल्या प्रमाणात शेंगा आहेत. लांबी शेंगाची चांगली आहे. आणि आता डाळ्याला किती शेंग आहे अंदाजे? तरी 20-25-30 शेंग आहेत. 25-30 शेंग आहे. तुम्ही आता दाखवायला नेलं म्हणजे विकायला नेलं होतं, तर तिथं परिस्थिती काय आहे विक्रीची त्याची? विक्रीला की आमचा गेवडा गेला की आमच्या मागे ते हे येतात घेणारे लोक. बर. आमचा गेवडा असा पडून देत नाही, आमच्या गाडीवर सुद्धा खाली उतरून देत नाही. त्याला कलर पण चांगला असल्यामुळे आमचा गेवडा उचलतात. कलर पण चांगला येतोय म्हणजे निश्चितच आपला 2 रुपये फायदा होतोय. तर ही टेक्नॉलॉजी वापरून इतर शेतकऱ्यांनी आपली जर आर्थिक प्रगती साधली तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची आर्थिक ग्रोथ होऊ शकते. तर धन्यवाद आप्पा. आपण ज्या आपल्या शेतामध्ये आलेला जो आलेला अनुभव आपण सांगितला त्याच्याबद्दल कंपनीतर्फे आपले खूप खूप आभार आहे.